पौष्टिक असे रताळ्याचे घारगे बनवलेले आहे। इथे बघू शकता अगदी टुमटुमीत फुगलेले आहे। आषाढ महिन्यामध्ये आपल्या इकडे तळणीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। त्यातीलच एक असे रताळ्याचे पौष्टिक गूळ घालून घारगे बनवलेले आहेत। रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे, त्यामुळे तुमचेही घारगे अगदी टुमटुमीत आणि खुसखुशीत तयार होतात। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। रताळ्याचे घारगे बनवण्यासाठी इथे मी पाव किलो रताळे घेतलेले आहेत। रताळ्यावरती भरपूर माती असते, त्यामुळे 5-10 मिनिटे ही रताळे मी पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती। त्यानंतर जी माती आहे ना, ती छान अशी धुवून घेतलेली आहे। आता मी काय करत आहे, हे रताळे व्यवस्थित असे दोन्ही साइडनी कट केलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, रताळ्याच्या वरची साल काढून घ्यायची आहे। रताळे शिजवण्याच्या अगोदर आपण ही साल काढून घेतली म्हणजे काय होतं, रताळं शिजल्यानंतर त्याची साल काढायची गरज पडत नाही। लगेच आपल्याला रताळ्याच्या घाऱ्या बनवायला घेऊ शकतो। अशा पद्धतीने आपण बटाट्याची साल काढायचं असताना त्यानेच आपण छान अशी साल काढून घ्यायची आहे। या रताळ्याच्या घाऱ्यांना काही ठिकाणी रताळ्याच्या घाऱ्या म्हणतात किंवा काही ठिकाणी गोड पुरीही म्हटलं जातं। या पुऱ्या अगदी खायला पौष्टिकही असतात, कारण याच्यामध्ये आपण गूळ घातलेला असतो, त्यामुळे ह्या पौष्टिकही होतात। तर बघा, अशा पद्धतीने मी दोन्हीही रताळ्याची अशाच पद्धतीने साल काढून घेणार आहे। आणि असं अख्खं शिजायला ठेवण्यापेक्षा काय करायचं आहे, याचे असे 2 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित रताळे छान असे शिजले जातात। इकडे मी ही रताळे शिजवण्यासाठी एक कुकर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा ग्लासच पाणी ओतायचं आहे। खूप जास्त पाणी लागत नाही, कारण रताळ्यामध्येही भरपूर पाणी असतं, त्यामुळे अगदी कमी पाण्यामध्येही आपल्याला ही रताळे छान अशी शिजली जातात। कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि दोन्हीही रताळे मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। फुल गॅसवरती याच्या मी बरोबर 4 शिट्ट्या करून घेणार आहे। 4 शिट्ट्यामध्ये रताळी छान अशी शिजली जातात। इथे बघा, याची वाफही गेलेली आहे। आता मी कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि गरम गरमच असताना आपल्याला ही रताळी मॅश करून घ्यायची आहे। इथे बघा, आपल्याला अगोदर साल काढल्यामुळे आता साल काढायची गरज पडत नाही। आता ही रताळी गरम आहेत ना, तोपर्यंतच इथे मी या वाटीने बरोबर पाऊण वाटी गूळ बारीक चिरून टाकलेला आहे। आता ही रताळी गरम आहे तोपर्यंत याच्यामध्ये गूळ छान असा मेल्ट होतो आणि एकजीवही होतो। इथे मी एक मॅशर घेतलेला आहे आणि मॅशरने रताळी आणि गूळ छान असा एकजीव करून घेत आहे। इथे बघू शकता, अगदी छान असा गूळ बारीक चिरून घेतल्यामुळे पटकन याच्यामध्ये विरघळला जातो। गूळ तुम्ही हवं तर किसूनही घेऊ शकता। आता मी याच्यामध्ये बरोबर 1.5 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं होतं। त्याचबरोबर पाव वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे या ज्या घाऱ्या किंवा घारग्या आहेत ना, ते छान खुसखुशीत होतात, खूप जास्त तेलकट होत नाहीत। त्याचबरोबर 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छोटा अर्धा चमचा जायफळ पावडर टाकलेली आहे। तुम्ही हवं तर याच्यामध्ये सुंठ, बडीशेप पावडर किंवा वेलची पावडरही टाकू शकता। आता हे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि घारगे बनवण्यासाठीची कणिक मळून घ्यायची आहे। रताळ्याचे घारगे बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त पातळ कणिक मळायची नाही, इथे थोडीशी घट्टच कणिक मळायची आहे। नेहमी जशी आपण पुरीसाठी घट्ट कणिक मळतो ना, त्याच पद्धतीने इथे मी घट्ट कणिक मळून घेतलेली आहे। आता या कणकेवरून थोडंसं तेलाचं हात देत आहे, कारण तर काय होतं, ही कणिक आपण थोडा वेळ भिजायला ठेवणार आहे। जर तुम्ही अशीच कणिक भिजायला ठेवलं ना, तरी ही कणिक वरच्या साईडनी कडक होते, त्यामुळे थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे। 15 मिनिटे मी ही कणिक व्यवस्थित अशी भिजवून घेणार आहे। 15 मिनिटे झालेली आहेत। त्यानंतर इथे बघू शकता, ही कणिक छान अशी भिजलेली आहे आणि छान अशी मऊ झालेली आहे। जरी ही कणिक घट्ट असेल ना, तरीही थोडीशी भिजल्यामुळे मऊ होते। पुन्हा एकदा थोडीशी मळून घेतलेली आहे। याच्यामधून गोळा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला जेवढी घारगे लहान मोठे बनवायचे आहे, त्याच आकाराचे आपल्याला घारगे बनवायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार लहान मोठा ठेवू शकता। आता हा गोळा हलकासा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि मऊ करून घ्यायचा आहे आणि छान असे घारगे लाटून घ्यायचे आहेत। इथे काय करायचं आहे, लाटण्याच्या अगोदर आपल्याला याच्यावरून थोडीशी खसखस पेरून घ्यायची आहे।
असं लाटण्याच्या अगोदर खसखस लावल्यामुळे काय होतं, तेलामध्ये तळताना अजिबात तेलामध्ये सुटत नाही. आता बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं लाटून घेत आहे. कणिक घट्ट असल्यामुळे आपल्याला इथे तेल किंवा पीठ लावायची गरज पडत नाही. जर लाटताना हे खाली चिकटत असेल ना, तर तुम्ही हवं तर थोडंसं याला गव्हाचं पीठ लावू शकता. इथे आता अगदी गोल गरगरीत घारगे होण्यासाठी मी वाटीने असा आकार देऊन घेतलेला आहे. इथे बघू शकता मस्त असं आपलं छान गोल गरगरीत पुरी लाटून झालेली आहे किंवा घारगे लाटून झालेले आहे. हे घारगे फुगण्यासाठी काय करायचं आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे अगदी छान असे फुगले जातात. आता राहिलेल्या ही गोळ्यापासून मी घारगे लाटून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवणार आहे. इथे मी बघा 7 घारगे लाटून घेतलेले आहेत आणि हे मी तळून घेणार आहे. तळण्यासाठी इथे आपल्याला मध्यम तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण घारगे तळून घेऊया. घारगे टाकले की वरून असं गरम तेल त्याच्यावरती सोडायचं आहे, म्हणजे अगदी छान असे फुगले जातात. इथे बघू शकता मस्त असे आपले रताळ्याचे घारगे फुगलेले आहेत. दोन्ही साईडनी अगदी छान सोनेरी कलर आलेला आहे आणि याच्यातले बबल्सही कमी झालेले आहेत. आता आपण हे घारगे याच्यातलं तेल निथळून काढून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने सर्व घारगे आपण तळून घेणार आहे. हे घारगे अगदी पौष्टिक असते, कारण तर याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, त्याचबरोबर खसखसही घातलेली आहे, त्यामुळे चवीला भन्नाट लागतात. हे घारगे आपण करून ठेवले ना 8 दिवसही आरामात जातात. आपल्या इकडे पद्धत आहे की आषाढ तळला जातो आणि आई मुलीला अशा पद्धतीने आषाढाच्या वेगवेगळे पदार्थ तळून देत असते. तर हे जे घारगे आहे ना, ते आपण बनवले म्हणजे 8 दिवस आरामात जातात. अगदी छान असे सर्व घारगे टम्म फुगलेले आहेत आणि बघू शकता याच्यावरती जी आपण खसखस लावलेली आहे ना, तीही खूप जास्त सुंदर दिसत आहे. मी व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे आणि पद्धत ही अगदी साधी सोपी सांगितलेली आहे, त्यामुळे तुम्ही जरी पहिल्यांदा हे घारगे बनवायला घेतले ना, तरीही अगदी परफेक्ट बनवू शकाल. इथे मी जेवढं प्रमाण घेतलेलं आहे ना, त्याच्यामध्ये बरोबर चौघांना पुरेल एवढे घारगे तयार होतात. इथे बघू शकता मस्त असे आपले रताळ्याचे घारगे दिसत आहेत आणि याच्यावरची खसखस ही खूप जास्त उठून दिसत आहे. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. अगदी खुसखुशीत असे रताळ्याचे घारगे तयार झालेले आहेत. तुम्हीही नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.